शिवसेना ठाकरे गटाने सांगली लोकसभा मतदारसंघातून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेसच्या प्रदेश व जिल्हा नेत्यांनी संताप व्यक्त केलाय। अद्याप जागेचा निर्णय झालेला नसताना शिवसेनेने उमेदवार जाहीर केलाय। तो उमेदवार मागे घ्यावा, अन्यथा मैत्रीपूर्ण लढतीसाठी आम्ही तयार आहोत, अशी मागणी विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील नेत्यांनी दिल्लीत अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राष्ट्रीय सचिव मुकुल वासनिक यांची भेट घेऊन केली आहे। या संदर्भात प्रदेशचे नेते शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत। त्यानंतर अंतिम निर्णय होणार आहे। महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभेच्या जागेवरून शिवसेना व काँग्रेसमध्ये संघर्ष निर्माण झालाय। सांगलीच्या जागेबाबत अद्याप अंतिम निर्णय झाला नसताना शिवसेनेने जाहीर केलेल्या 16 जणांच्या यादीत सांगलीतून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली। यावर जिल्हा व प्रदेशचे काँग्रेस नेते आक्रमक झालेत। आज जिल्हा काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत, उमेदवार विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील यांनी दिल्ली गाठली। अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व सचिव मुकुल वासनिक, केसी वेणुगोपाल यांची भेट घेतली। यावेळी विश्वजित कदम म्हणाले, सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला आहे। काँग्रेसने सांगली सोडली नाही। शिवसेनेने परस्पर उमेदवार जाहीर केलाय। सांगलीत त्यांची ताकद नसताना जागा कशाला, असा सवाल करत सांगलीतून विशाल पाटील यांची उमेदवारी जाहीर करावी। आम्ही मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार असल्याचं सांगितलं।